घटना आहे पुष्पलता आणि रावसाहेब यांची। त्यांचा मुलगा हैदराबाद इथे उच्च पदावर कामावर लागला, त्याला चांगला पगार सुरू झाला आणि त्यानंतर घडलेल्या या थराराची पुष्पलता रावसाहेब कातळे हे नाव जरी ऐकलं तरी गावकऱ्यांच्या मनात एकच भावना उमटायची। साहसी, कष्टकरी आणि प्रेमळ आई वडिलांसाठी त्या गाठण्याचा उंबरठ्याचा असताना देखील तिचं मन मात्र चैतन्याने भरलेलं होतं। ती केवळ एक घराची गृहिणी नव्हती, ती होती एका कुटुंबाची केंद्रबिंदू, गावातल्या एका शेतकरी संसाराचा मजबूत आधारस्तंभ। ती त्याच्या पतीसोबत रावसाहेब मुकुंद कातळे यांच्यासोबत गावालगतच असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात राहायची। त्या शेतामध्ये एक लहानशी झोपडी, 4 कोंबड्या, काही गुरं आणि हिरव्या रानामध्ये गुंतलेलं एक साधंसुद्धा आयुष्य हेच त्यांचं विश्व होतं। रावसाहेब यांना अर्धांगवायूचा त्रास झाला तेव्हा त्यांच्यासाठी त्यांची हालचाल खुंटली, पण पुष्पलता यांच्यासाठी तो त्रास नव्हता। ती त्यांची सेवा करत करत तिने आयुष्याचे दिवस घालवत होती। कातळे कुटुंब म्हणजे एक शांत, कष्टकरी घर। शिक्षणावर भर देणाऱ्या आणि कष्टाला देव मानणाऱ्या या जोडप्यानं आपल्या एकुलता एक मुलामध्ये आपलं सारं जीवन गुंतवलं होतं। त्या मुलाचं नाव होतं विनायक रावसाहेब कातळे। विनायकच्या यशासाठी दोघांनीही अहोरात्र झगडले। शेतात राबणं, कर्जाचं ओझं वाहणं, अनेक अडचणींना समोर जाणं, यातूनच तो एक मोठा अधिकारी व्हावा आणि मोठा अडचणींना समोर जाऊन सगळ्या गोष्टी ते दोघं मिळून सहज करत होत्या, कारण त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, मुलगा मोठा अधिकारी व्हावा, गावाचं नाव उजळ व्हावं। शाळेत हुशार असलेला विनायक पुढे छत्रपती संभाजीनगर आणि मग हैदराबादला गेला। अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि त्याच्या अथक प्रयत्नांनी त्याचे एका प्रतिष्ठित सरकारी खात्यामध्ये अधिकारी पद मिळवलं। तो अधिकारी झाला आणि गावभर त्याचे कौतुकाचे वारे वाहू लागले, पण याच कौतुकाच्या सावलीमध्ये काही लोकांच्या मनात हेव्याचं विष तयार होऊ लागलं। कातळे गावातला पहिला मुलगा जो इतक्या वर पोचला होता, त्याचे फोटो वर्तमानपत्रात झळकले आणि गावातल्या शाळेमध्ये त्याचं अभिनंदन झालं। त्याच्या आईवडिलांचाही मान वाढला। पुष्पलता आणि रावसाहेब यांना आज सगळीकडून विनायकचे आईबाबा म्हणून ओळखलं जायचं। हे सगळं ऐकून गावात काहींच्या चेहऱ्यावर हास्य तर काहींच्या डोळ्यात जळजळ दिसायला लागली। तर बघता बघता रावसाहेब कसले भाग्य शेतकरी असून मुलगा अधिकारी झाला असं म्हणत काहींनी खोट्या स्तुतीच्या आड आपला द्वेष लपवला। पण खरं म्हणजे काही जणांना हे यश पचलं नाही। सुट्ट्या असताना जेव्हा विनायक घरी आला तेव्हा आई वडिलांना भेटण्यासाठी यायचा, पण दररोज कामासाठी आई बाबा शेतातच राहत असत। ते गावापासून थोडंसं लांब त्यांच्या शेतमळ्यामध्ये एका झोपडीत राहायचे। त्यांच्या वाटेला फार कोणी यायचं नाही। वय झाल्याने दोघेही आता फार बाहेर सुद्धा फिरत नसे। हेच लक्षात घेऊन गावच्या एका मनोविकृत व्यक्तीने एक अमानवी कृत्य घडवलं। 27 मे 2025 सकाळी गरसोळी गावाला अचानक एक धक्का बसला। पवार कुटुंबाच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसला। तो धावत गावामध्ये आला। सगळा गोंधळ उडाला। लोकांनी विहिरीकडे धाव घेतली आणि पाहिलं, अर्धवट सडलेला एक मृतदेह। काही वेळातच या मृतदेहाची ओळख पटली। तो रावसाहेब मुकुंद कातळे यांचा मृतदेह होता। शेजारच्या शेतात धाव घेतली। तिथे त्याच्या झोपडीसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती पुष्पलता कातळे। चेहरा ओळखू येणार नाही इतका फाटला होता। तिच्या जवळ दगडाचे तुकडे, फाटलेली चप्पल आणि विखुरलेलं सामान होतं। सर्वत्र एकच दृश्य, संघर्षाचं, भीषण आणि मृत्यूचं। पुष्पलता यांनी त्या रात्री काय झेललं असेल याचा केवळ विचार केला तरी अंगावर शहारा येतो। ती एकटी होती अंधारात शेतात त्या झोपडीमध्ये। एक अज्ञात चेहरा दागिने हिसकावण्याच्या उद्देशाने आत शिरला, पण पुष्पलता म्हणजे सहज हार मानणारी
स्त्री नव्हे ती उठून उभी राहिली, झटापट सुरू केली आणि तिच्या कपाळावर कुकर आदळला तरी ती थांबली नाही. शेवटपर्यंत ती चोरट्याशी झुंज दिली आणि तो चोरटा घरात घुसला आणि तिच्याशी झटापट करू लागला. तर झटापट काय करणार कल्पनाही केली नसेल त्या 52 वर्षाच्या स्त्रीमध्ये मरणाशी झुंज देण्याची ताकद होती. पुष्पलता काकूंची प्रतिकाराची झुंज. पुष्पलता काकूंनी पोरी चोरी चोरीचा आवाज ऐकू आला. त्या जाग्या झाल्या. त्यांनी पाहिलं त्या घरात एक अनोळखी माणूस घुसलेला आहे. त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. थांब, कोण आहेस तू? माझ्या घरात काय करत आहेस? त्या आवाजामध्ये सगळे घाबरले. पण ते घाबरल्यानंतरही कोण होतं ते संताप चोरट्यांना त्यांना झटकून बाजूला सारायचा प्रयत्न केला, पण त्या मागे हटल्या नाही. त्यांनी त्याचा हात पकडला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तो हिसकावू लागला. तो झटपट करू लागला आणि मग क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या. त्या चोरट्याने समोर दिसलेलं कुकरचं झाकण उचललं आणि जोरात त्यांच्या डोक्यावर मारलं. त्या क्षणी त्या सुद्धा ओरडत होत्या, वाचवा वाचवा, पण त्यांच्या आवाजानं फक्त घराच्या भिंती हादरल्या, गाव नाही. त्यानंतर त्याने जवळचा कुकर उचलला आणि तो त्यांच्या डोक्यावर आदळला. त्या रक्ताच्या तलावात त्या पडल्या. हालचालही बंद झाली. पण त्या जागच्या प्रत्येक वस्तूने पडलेला कुकर उद्ध्वस्त, खाट, ओढणीचे तुकडे, त्या सगळ्यांनी त्या झुंजीची साक्ष दिली. संपूर्ण हिंसाचाराच्या दरम्यान रावसाहेब अंथरुणावर असंयम पडलेले होते. डोळ्यांनी ते सगळे पाहत होते. त्यांनी पत्नीचा मृत्यू, त्यांच्या घराचं पातळाचं लोटणं हे सगळं ओरडू शकत नव्हते, चालू शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. पण ते डोळे, त्यांनी जे सगळं पाहिलं, शब्द नसायला हवे. चोरट्याला हे अजिबात समजलं नाही की व्यक्ती जिवंत आहे, साक्ष देऊ शकतो. त्याने रावसाहेबांना बघितलं आणि ते ओरडले, घराबाहेर नेलं आणि शेजारच्या काकासाहेब पवार यांच्या विहिरीत फेकून दिलं. त्यांचा आवाजही पाण्याखाली दडून गेला. ती विहीर जिच्यात पाणी असावं, जीवन असावं, तिथे होता रावसाहेबांचा प्राणघातक. त्या शांत पाण्याखाली त्यांचा देह लपला होता. एक अत्याचार. जेव्हा पवार कुटुंबाच्या नोकराला मृतदेह दिसला तेव्हा तो सत्याचं प्राकट्य झालं. फिर्याद दाखल झाली. गावकऱ्यांनी माहिती दिली. तपास सुरू झाला आणि 12 तासातच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पीडित कोंडीचा रावण कोळे तो गावातलाच होता. त्याचा पूर्वीपासूनच चोरीचं वलय होतं. काही दिवसापासून त्यांना ट्रॅक्टर भरून हरभरा चोरून नेला होता आणि हेच लक्षात घेत पुष्पलता कातळे यांनी एकदा त्याला खडे बोल सुनावले होते. चोरट्या, माझ्या शेतात का आलास? हीच वाक्य त्याच्या मनात रुतून बसली. सगळ्यांसमोर माझी मान खाली घातली. हा राग त्याच्या मनात पेटत गेला आणि एके रात्री त्याने ठरवलं की बदला घ्यायचा. आणि मग त्या रात्री 25 ते 27 मेच्या दरम्यान त्याने हे भयानक कृत्य केलं. गरसोळी गावातील लोक आजही या घटनेचा विचार करतात तर अंगावर काटा येतो. पुष्पलताबाई एकटी लढत होती आणि तीही गेली. ही आठवण त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली. त्या माऊलीने फक्त स्वतःलाच नाही तर तिच्या अर्धांग वायुग्रस्त असलेल्या नवऱ्याचा प्राण सुद्धा वाचू पाहिला. पण नियतीचा घाव असा बलवान ठरला. विनायक कातळे अधिकारी असला तरी त्या दिवशी तो केवळ एक पोरका झाला आणि आईच्या आणि वडिलांच्या मृतदेहासमोर उभा राहिलेला शून्य डोळ्यांनी पाहणारा त्याचं आयुष्य भरकटलं. त्याच्या डोळ्यात प्रश्न होते. आईबाबांनी काय गुन्हा केला होता? फक्त मला मोठा केल्याचा का त्यांच्यावर विश्वास ठेवला की त्यांच्या गावात आपल्याला काही त्रास होणार नाही? पुष्पलता आणि रावसाहेब यांची हत्या ही केवळ चोरीसाठी नव्हती तर ती होती एक सजा. यश मिळवलेल्या कुटुंबाला दिलेली सजा. एक अश्रुपुरीत शिक्षा जी कुणालाही पचणार नाही. पुष्पलता ही गेली. तिच्या संघर्षाची कहाणी आज गावभर फिरते. ती झुंज, ती किंकाळी, ते नजरेला बळ, हे सगळं आजही शेतात दरवळतंय आणि एक गोष्ट शिकून जाते. हिम्मत आणि आई आणि ही कधी हरत नसते. अगदी मृत्यूसमोरही आला तरी. या घटनेतून आपण काय शिकावं? तर यश मिळवताना समाजात ईर्ष्या आणि हेवा निर्माण होतो. त्यामुळे यशासोबतच सावधगिरी, सुरक्षितता आणि शहाणपण आवश्यक आहे. कधी कधी आपला साधेपणा, विश्वास आणि परोपकाराची आपली कुमकुवत बाजू ठरते. मुलगा अधिकारी झाला पण आई वडिलांना आपल्या गावात सुरक्षित ठेवता आलं नाही. हीच या घटनेची शोकांतिका आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.